माढा तालुक्यातील कर्मभूमी फाउंडेशन वरवडे यांच्या वतीने पंढरपूर येथे प्रभाहिरा प्रतिष्ठान संचलित पालवी प्रकल्प पंढरपूर या संस्थेस गहू 500 किलो, ज्वारी 300 किलो, तांदूळ 700 किलो, गोड तेल 150 किलो, हिरवा मूग 100 किलो आदी धान्य संस्थेस भेट देण्यात आले। साधारणतः या सर्व सामानाची अंदाजे किंमत 1,07,000 रुपये होत असून धान्य स्वरूपात हे भेट देण्यात आले। यावेळी उदय सामंत यांचे OSD हनुमंत जगताप यांच्या शुभ हस्ते हे धान्य भेटवस्तू देण्यात आले। यावेळी कर्मभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर मुलानी, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव पवार, संस्थेचे सचिव श्रीकांत मुजाळ, संस्थेचे संचालक विजय कदम, अभिजित चोपडे, मयूर काळे, नितीन चोपडे, गणेश लेंडवे, असलम मुलानी, दीपक भोसले, पालवी प्रकल्प अधिकारी व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना हनुमंत जगताप म्हणाले की कर्मभूमी फाउंडेशन वरवडच्या वतीने आज या पालवी संस्थेत सुमारे 1 लाख रुपये किमतीचं आणि धान्य वाटप माझ्या हस्ते झाले असून त्यामुळे मी धन्य झालो आहे असं मला वाटत आहे। कारण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा आशीर्वाद व पंढरपूरमध्येच असलेली ही संस्था पालवी प्रकल्प या संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती घेत असताना मला या संस्थेबद्दल गौरव वाटतो। संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचे संगोपन अगदी छान पद्धतीने केले जात आहे। या संस्थेस कर्मभूमी फाउंडेशनच्या वतीने आम्ही इथून पुढेही मदतीचा हात देण्यास तयार आहोत असे जगताप यांनी याप्रसंगी सांगितले। याप्रसंगी पालवी प्रकल्प अधिकारी यांनी कर्मभूमी फाउंडेशन वरवडच्या वतीने देण्यात आलेले अन्नधान्य आम्ही योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत व आमच्या संस्थेला दिलेले धनधान्याबद्दल कर्मभूमी फाउंडेशन वरवडचे आम्ही आभार मानतो व इथून पुढे असेच आम्हाला सहकार्य करत राहावं असं पालवी प्रकल्प अधिकारी यांनी आशा व्यक्त केली। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।